आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता पुडी घाली अवचिता मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कधी काळाशी भिडे तुका म्हणे कृपा निधी उतरी आम्हा नावे मधी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा संचलन सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणिं वन्दनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलासं चरं चिन्तयामि पांडुरंगाकरो प्रतापनमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो भावादी सद्गुरुदास तुका अधिष्ठान देते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एक जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा मनोजवं मार्गदुर्लभेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं प्रणनं वदितं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा जन्माला कधी येतो, जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मा भक्तांची काय काय कामं करतो हे सगळं या अभंगात जगद्गुरु तुकोबराय सांगतात। विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे। सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या अथक अशा परिश्रमाने परमपूज्य गुरुवर्य
महाराजांच्या आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून समस्त कमिटी मंडळ यांच्या वतीने तथा आमचे चुलते असणारे ज्ञानेश्वर पाटील गवंदे यांच्याकडून या ठिकाणी येण्याचा योग आला। सेवेकरता उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी, महाराज मंडळी, अगदी आपला वेळ होता 8 ते 10, परंतु ह्या वर्षी थोडा व्यत्यय आला, पण असू द्या, थोडंसं अर्धा ते पाऊण तास आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू। सज्जनाहो, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। आपल्या गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण देशामध्ये भगवान रामप्रभूचा जन्म उत्सव त्या ठिकाणी साजरा होत आहे का नाही? आतापर्यंत आपल्याला आस होती, आतापर्यंत आपण म्हणत होतो बनाएंगे मंदिर, परंतु आता बन गया है मंदिर। म्हणून या वर्षी अतिशय आनंदाचा त्या ठिकाणी काळ आहे। म्हणून आजची ही असणारी दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, आजची सेवा ही नैमित्तिक सेवा आहे बाबा। नैमित्तिक कशाला म्हणतात? काय निमित्त आहे तर आज भगवान रामप्रभूचा जन्म उत्सव आहे का नाही? निमित्ताला धरून केल्या गेलेलं एखादं काम त्याला म्हणतात नैमित्तिक सेवा। म्हणून आज रामप्रभूचा उत्सव आहे, जन्म उत्सव आहे, आणि त्याच निमित्ताने चालत असलेली ही कीर्तन रूपी सेवा। सेवेकरता निवडलेला अभंग 5 चरणाचा आहे, तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगात जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा जन्माला कधी येत असतो आणि जन्माला आल्यानंतर काय कार्य करतो, संपूर्ण इतिहास जगद्गुरु तुकोबराय सांगतात। सेवेकरता उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी वेळे अभावी कोणाचं नाव घेत नाही। विठाला ऐका, देवाचा जन्म होतो, ऐका बरं, देव जन्माला येत असतो किंवा देवाला आणावं लागतंय। थोडा बघितलं काय? ऐका, देव कधी येतो किंवा देवाला आणावं लागतं। 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या ध्यानात असू द्या। पहिली गोष्ट जन्म आपला होत असतो, दुसरी गोष्ट संताचाही होतो आणि भगवंताचा सुद्धा होतो। आता देव का येतो किंवा देवाला का आणावं लागतं या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा। दुसरी गोष्ट संत मनाने येतात आणि संत मनाने जातात, आणि तिसरी गोष्ट आपल्याला जन्माला यावंच लागतं। मी 3ही प्रश्नाची तुम्हाला उत्तर देणार आहे। आपल्याला जन्माला का यावं लागतं, संत मनाने येतात आणि मनाने का जातात, आणि भगवंत कधी येतो किंवा देवाला कधी आणतात, हे 3 गोष्टी आहे। पहिला आपण आपल्या जन्माचं कारण बघू, थोडं ध्यान देऊन ऐका। आपल्याला जन्माला यावंच लागतं, ऐका बरं। जन्माला का यावं लागतं तर आमचे नाथ महाराज म्हणतात आपल्या जन्माचे 3 कारण आहे। पहिली गोष्ट राहिलेलं कर्म, ते भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागतं दादा। दुसरी गोष्ट आपण केलेलं पाप, ते भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागतं। आणि तिसरी गोष्ट पूर्वीच्या काळी मरत असताना, पहिल्या जन्मामध्ये मरत असताना आपली वासना जर एखाद्या गोष्टीमध्ये गुंतली तर वासना रूपेने आपल्याला जन्माला यावं लागतं। कर्म, पाप आणि वासना, आपल्या जन्माला किती कारण आहे दादा? 3 कारण आहे। कर्म, नाथ महाराज म्हणतात केले कर्म झाले तिची भोग आले, प्रमाण तुमच्या सगळ्यांचं पाठ आहे। केलेलं कर्म आपल्याला चुकत नाही, ऐका, आपल्याला चुकत नाही याच्यात नवल नाही। केलेलं कर्म देवाला सुद्धा भोगावं लागतं, देव सोडून द्या, देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही। ऐकताय ना तुम्ही? कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी। दशरथ राजाचं काय कर्म होतं? 3-4 पुत्र होते, पण अंतकाळी पाणी पाजण्याकरता एकही नव्हता। कर्मे दशरथी वियोगे मेला, रडून रडून दशरथ राजे मरण पावले। कर्मे श्रीराम वनवासा गेला। मला सांगायचं काय तुम्हाला, कर्म कोणाला चुकत नाही, म्हणून ते कर्म भोगण्याकरता आपण काय आलेलो आहे, जन्माचं आपलं ते एक कारण आहे। आता दुसरं कारण मी तुम्हाला सांगतो, जन्मा येणे घडे संचिताचे मूळ। संचित म्हणजे त्या ठिकाणी पाप, केलेलं पाप भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागतं। ऐका दादा, पाप कधी निघून जातं? देवाचं भजन केल्यानंतर। म्हणून दुसरं कर्म आहे पाप, आणि तिसरं कारण आहे वासना। या जन्मामध्ये मरत असताना अंतकाळी
मरता मरता एखाद्या गोष्टीत जर जीव गुंतला ना आपला, माईक मध्ये म्हणा, कशात म्हणा, कोणत्याही गोष्टीत असू द्या, आपल्याला त्या गोष्टीच्या रूपाने जन्माला यावं लागतं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जड भरत राजाने संपूर्ण राज्याचा त्याग केला. विनेकरी बाबा सगळ्या राज्याचा त्याग करून वनात गेला. देवाचं भजन करतोय, स्नान करतोय, भजन करतोय, सगळ्याचा त्याग केला. वासना सांगतो मी आपल्या जन्माचं तिसरं कारण. एक दिवस आंघोळ करत असताना एका हरणाचं पाडस त्या पाण्यामध्ये पडलं. वासना पहा बरं. आणि पाण्यामध्ये पडून असं वाहत असताना जड भरत राजाने पाहिलं पाडस पाण्यात पडलंय. दया निर्माण झाली. आपल्याला सुद्धा दया निर्माण होती ना, तसं जड भरत राजाला दया निर्माण झाली आणि जड भरत राजाने ते पारस उचललं आहे, आपल्या घरी आणलं. घरी म्हणजे कुटीवरती. राज्याचा त्याग केलेला होता, अरण्यामध्ये राहायचा. कशा करता? देवाच्या प्राप्ती करता. ऐका बरं वासना. आता राज्याचा त्याग करून वनामध्ये राहतोय, पण आता जीव कशात गुंतला? त्या पाडसामध्ये, त्या हरणामध्ये. बारीक होतं ना, घरी आणला, दूध पाजायचं, पालन पोषण करून करून हरण असं मोठं झालं आणि या जड भरत राजाचं मरण जवळ आलं. वासना सांगतो मी तुम्हाला, हरण मोठं झालं, मरण जवळ आलं. हरण मोठं झाल्यामुळे राजाला सोडून निघून गेलं आणि राजाचा मृत्यू त्या काळात आला. म्हणून मरता मरता पहा तुम्ही बरं का, राज्याचा त्याग करून आला, पण मरता मरता जीव गुंतला त्या हरणामध्ये. आपण गेल्यावर हरणाचं कसं होईल? हरणाचं कसं होईल? हरणाचं कसं होईल? याच्यामध्ये मरणाचं कसं होईल विसरून गेला आणि वासना कशात गुंतली? हरणामध्ये गुंतली. दुसरा जन्म त्या ठिकाणी हरणाचा घ्यावा लागला. म्हणून प्रमाणे जड भरत राजा हरणा गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. म्हणून आपल्या जन्माचं हे तिसरं कारण आहे. काय आहे? वासना. दुसरं कारण आहे पाप आणि पहिलं कारण आहे कर्म. म्हणून या तीन गोष्टीमुळे आपल्याला जन्माला यावं लागतं. आता हे झालं आपल्या जन्माचं कारण. दुसरं, मी संत महात्मे मनाने येतात आणि मनाने जातात. मग तुमच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, असं संत मनाने कस काय येतात? कारण संत दिसण्याकरता दिसत असताना आपल्या सारखेच आहे ना, काय वेगळं काय? संत महात्म्याला वेगळं काहीच नाही. मग ते कस काय मनाने येतात आणि मनाने जातात? तर त्याचं उत्तर असं आहे, संताचं कर्म शिल्लक राहत नाही, म्हणून संत मनाने येतात आणि मनाने जातात. तुम्ही म्हणाल बघ कर्म कस काय शिल्लक राहत नाही? ते तर माणसासारखेच आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, संत जरी माणसासारखे दिसत असले, परंतु संताचं अखंड भजन चालू असतं, देवाचं भजन चालू असतं. आणि भजनाचा फायदा मी तुम्हाला सांगतो ऐका. आपण जर भजन केलं, काका भजन केलं, जो मनुष्य भजन करतो ना त्याचं अंतःकरण निर्मळ होत असतं. ऐका बरं, संत महात्मे मनाने का येतात आणि मनाने का जातात? भजन केलं की मन निर्मळ होतं. तुकोबरा म्हणतात, तुका मनी चित्त करारे निर्मळ, येवणी गोपाळ राहे तेथे. प्रमाण तुमच्या पाठी. महाराज म्हणतात चित्त निर्मळ करा म्हणजे देव तुमच्या हृदयात येईल. आता ऐका, भजन केल्यानंतर काय निर्मळ झालं? मन निर्मळ झालं, चित्त निर्मळ झालं. आणि तुकाराम महाराज म्हणतात मन निर्मळ झालं की देव येत असतो. आता मन निर्मळ झालं, कोण आला? देव आला. आणि आमचे ज्ञानोबा म्हणतात देव आला की देवासोबत ज्ञान येत असतं. पहा, मग हे ज्ञान काय करतं? ज्ञानोबराची ओवी हे, ज्ञानाग्नीचेने मुखे जेने जाईले कर्मे असे के, तो परब्रह्माची मनुष्य देखील ओळखतो. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान काय करतं? माणसाचं कर्म जाळून टाकतं. आलं तुमच्या ध्यानात? ज्ञान देवाला, देवासोबत ज्ञान आलं. ज्ञान काय करतं? माणसाचं कर्म जाळून टाकतं. मी तुम्हाला कारण सांगितलं, कर्मामुळे आपल्याला जन्माला यावं लागतं. मग दादा मला सांगा, कर्म जळालं, जन्म मरणाचा प्रश्न शिल्लक राहिला? काही नाही राहिला. बँकेतले पैसे संपले, बँकेतले पैसे संपले, मग डबल तुम्ही पैसे आणायला जाता का? नाही जात. संपले ना आता. मग कर्म संपलं म्हणजे जन्म मरणाचा प्रश्न सुद्धा संपला. विठाला हो. म्हणून जो मनुष्य भजन
भजन करतो त्याच्या ठिकाणी कर्म राहत नाही. आणि दुसरं उत्तर असं आहे, माणूस पापाने जन्माला येत असतो पाप भोगण्याकरता. मग भजन केलं की तुमच्या सगळ्याच्या प्रमाण पाठ आहे. भजन केल्यानंतर काय होत असतं, नामसंकीर्तन आणि जळतीला पापे जन्मांतरीचे. अनेक जन्माचे पाप जळून जातात. कधी? भजन केल्यानंतर, आहे की नाही. पर्वत जळती पापाचे, पण कधी? घेता नाम विठोबाचे. विठोबाचं नाव घेतलं की पर्वता एवढे पाप सुद्धा जळून जातात. जसं डोंगरा एवढी गवताची गंजी आहे बाबा. मग आता डोंगरा एवढी गवताच्या गंजीला जाळण्याकरता तेवढीच काळीसपेटी लागते का? नाही लागत. तृण अग्नी मिळे समरस झाले. म्हणजे तृण म्हणजे जसं अग्नी लागला की समरस होते, म्हणजे सगळं जळून खाक होतं. तसं एवढं एवढं नामस्मरण जरी एवढी एवढी काडी एवढं मोठं डोंगर जाळते ना, एवढं नामस्मरण केलं तरी सगळ्या जन्माचं काय होतं, पाप जातं. पाप गेलं, कर्म संपलं, म्हणून जन्म मरणाचा प्रश्न संपला. विठाला विठाला. तुम्हाला मी आपल्या जन्माचे कारण सांगितले, संताच्या जन्माचे कारण सांगितले. आज भगवंताचा जन्म आहे, आता देवाच्या जन्माचे कारण आहे का? देव जन्माला येत असतो किंवा देवाला आणावं लागत असतं. देवाच्या जन्माच्या दोन गोष्टी, येत असतो किंवा आणावं लागतं. येतो कधी? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. गीता तुम्ही वाचलेली. ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येईल, अधर्म वाढेल, स्त्रियांवरती अत्याचार होईल, गायीची हत्या होईल, ब्राह्मणाचा छळ होईल, त्यावेळेस देव काय करीत येत असतो? जन्माला येत असतो. मग जन्माला येऊन काय करतो? तर महाराज म्हणतात, भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. दुर्जनाचा नायनाट करण्याकरता आणि भक्ताचा सांभाळ करण्याकरता देव येत असतो किंवा देवाला आणावं लागतं. तुका म्हणे विठाला विठाला. आणि याला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, आहे की नाही. आणावं लागतं किंवा येत असतो. येतो कधी? मी तुम्हाला सांगितलं. अधर्म वाढला की देव येत असतो आणि काय करतो? म्हणजे भक्ता राखी पायापाशी, म्हणजे भक्ताचा सांभाळ करण्याकरता येतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, तो जन्माला देव आला कोणाकरता आला? आमच्या करताला अभंगाचं पहिलं चरण. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी शूकर, मत्स्य कुर्मादी शूकर. म्हणतात आमच्यासाठी देव जन्माला येतो. इकडे ध्यान देऊन ऐका बरं, तुमची लिंग तुटून देऊ नका. महाराज म्हणतात देव येतो. कशा करता येतो? म्हणजे आमच्यासाठी, आम्हासाठी अवतार. आमच्या करता तो देव अवतार घेतो. आणि आता ऐका, देवाचे जेवढे अवतार झाले दादा, सगळे भक्ता करतात झाले. तुम्हाला मी कथा सांगेन, थोडं ध्यान देऊन ऐका. अंबरीश नावाचा राजा होता. ऐका बरं, देवाचे जेवढे अवतार झाले का, हे संता करतात झाले. अंबरीश नावाचा राजा होता. या राजाचा नेम होता महाराज. काय नेम आहे? द्वादशीचं पारण करायचं. द्वादशीचं काय करायचं? पारण करायचं. आता एक वर्षभर व्रत त्या ठिकाणी द्वादशीचं केलं. कोणी? अंबरीश राजाने. मग आता व्रत केल्यानंतर व्रताची सांगता असते, पारणं फेडणं म्हणतात त्याला. जसं 16 सोमवार करतात महिला मंडळ, आहे की नाही. मग उद्या पण 16 करतात. तसं अंबरीश राजाने एक वर्षभर द्वादशीचं व्रत केलं आणि त्या व्रताची सांगता करण्याकरता अंबरीश राजा मधुवनामध्ये गेले. ऐका, आता राजा आहे बरं, एक वर्षभर तप केलं, व्रत केलं आणि मग याची सांगता करण्याकरता अनेक ब्राह्मण मंडळी, साधू मंडळी सोनं नाणं घेऊन त्या ठिकाणी गेले. व्रताचा यज्ञ झाला, सांगता झाली, अनेक प्रकारचं दान धर्म त्या राजाने केलं. कोणी? अंबरीश राजा. ब्राह्मण देवतेला, साधू मंडळीला, गरीब माणसाला दान धर्म, गायी दान दिल्या, सोनं दान दिलं, वेगवेगळ्या प्रकारचं दान दिलं. आता ऐका,
करता जो पुरुष असतो दादा, पाहुणे मंडळी जेवल्याशिवाय त्याला जेवता येत नसतं. म्हणून सर्व साधू मंडळींना काय केलं, जेवण केलं. आणि आता अंबरीश राजा पारणं फेडणार, म्हणजे जेवायला बसणार. बसला, घास घालणार, तेवढ्यामध्ये दुर्वास ऋषी आपल्या शिष्यासमोर असे चालले होते. बरं, यांचं काय चाललंय आता, व्रत सोडण्याची प्रक्रिया चालू झाली. आता असे दुर्वास ऋषी चालले. मग मला सांगा, तुम्ही जर घरात जेवत बसले आणि दारातून जर एखादा शेजारी गेला तर तुम्ही काय म्हणता, या जेवायला, आहे का नाही? आता अंबरीश राजा सुद्धा दुर्वास ऋषीला काय म्हणले, या म्हणले जेवायला. पण दुर्वास ऋषी म्हणले, माझं स्नान, माझी देवपूजा, नित्यकर्म राहिलं तेवढं उरकून येतो. आता दुर्वास ऋषी गेले. पण आता द्वादशीचं असं व्रत आहे, सूर्य उगवण्याच्या अगोदर सोडावं लागत, आहे का नाही? सूर्य उगवण्याची वेळ झाली. आता निमंत्रण तर साधूला दिले ना, अजून महाराज आहे ना, काय करावं बरं? आता द्वादश सोडावं नाही तर वर्षभर केलेलं कर्म फळ भेटणार नाही, काय करायचं? म्हणून साधू मंडळीला विचारलं, मधला मार्ग काढ. मधला मार्ग काय म्हणले? मग आता साधू जे मंडळी होते त्यांनी काय केलं, एक पळी असते पा, सगळ्यात छोटी देवपूजेला सगळे नाही वापरते, थोड्या लोकांच्या घरी असते छोटीशी पळी. ती पळी भरून पाणी दिलं, त्याच्यात एक तुळशीचं पान दिलं आणि याला सोडण्याकरता दिलं. आता पाणी पिण्यातही जमा येईल, खाण्यातही जमा येईल. तेवढ्यामध्ये पाणी प्राशन केलं आणि दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषीने पाहिलं, अरे मला जेवणाचं निमंत्रण दिलं आणि स्वतः जेवण केलं म्हणले. राग आला आणि रागाच्या भरात दुर्वास ऋषीने शाप दिला, 10 जन्म भोगावे लागेल मला तुला. किती जन्म? 10 जन्म तुला भोगावे लागतील. आता जन्म घेणं सोपं आहे का बाबा? पण मला सांगा, एवढी मोठी चूक होती का की 10 जन्म भोगण्याची शिक्षा द्यावी? हा, एवढी मोठी चूक नव्हती. पण साधूचा राग भयंकर होता. बरं, दुर्वास ऋषी तिथपर्यंत थांबले नाही. शाप तर दिला, पण त्या अंबरीश राजाला मारण्याकरता एक कृत्य निर्माण केली. एक केस उपटला जेटेमधला आणि एक राक्षसी निर्माण केली आणि ती राक्षसी अंबरीश राजाला मारण्याकरता पाठवली. आता देवाचा सुद्धा बाण तुटला ना. म्हणले अपराध तर एवढा मोठा नाही, डायरेक्ट फाशीची शिक्षा द्यावी. अपराध छोटा आहे ना. बर, जन्म शाप एवढा मोठा दिला, 10 जन्म. बर, जन्माला येणं मरण सोपं नाही दादा. जन्माला येत असताना एवढं दुःख असतं. आईच्या गर्भामध्ये राहण्याकरता बंगला आहे का बाबा? फिरण्याकरता गाडी, बरोबर ते फॅन चालू, हा, लाईट गेले, इन्व्हर्टर, या सगळ्या गोष्टी आहे का? नाही. महाराज वर्णन करतात, आईच्या पोटामध्ये आपल्याला किती दुःख भोगावं लागतं. म्हणले विष्टालेप चहूकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवतीचे दुःख गाडे. म्हणले सगळीकडे विष्ट आहे, घाण आहे आणि अशा अवस्थेमध्ये जीव उलटा लटकलेला असतो. बरं, आणि जीव देवाला म्हणतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवा म्हणले या दुःखातून एकदा वेगळं कर. जन्माला आलो की तुझं भजन करतो. मला सांगा, आपला जन्म झालेला आपण भजन करतो का 3-3 टाइम भोजन करतो? काय करतो? भोजन करतो महाराज, आहे का नाही? म्हणून जन्माला येणं सोपं नाही. आता दुर्वास ऋषीने शाप दिला, 10 जन्म भोगावे लागतील. आणि दुसरी गोष्ट, राक्षस सुद्धा पाठवला. देवाला राग आला आणि भक्तावरती झालेला अन्याय देव सहन करीत नसतो. म्हणून भगवान परमात्म्याने आपलं सुदर्शन चक्र सोडलं. ते सुदर्शन चक्र आलं, त्या कृत्येचा नायनाट केला आणि ते सुदर्शन चक्र आता दुर्वास ऋषीच्या पाठीमागे लागलं. दुर्वास ऋषी पुढे पालता चक्र पाठीमागे चालू आहे. ब्रह्मदेवाकडे गेले, वाचवा वाचवा, आम्ही याच्यात मदत करू शकत नाही. भगवान शंकराकडे गेले, वाचवा म्हणले मला या चक्रापासून, आणि आम्ही याच्यात मदत करू शकत नाही. पुन्हा भगवान विष्णूकडे गेले, वाचवा म्हणले, चुकी झाली म्हणले, इथं माफी नाही मागायची. ज्याची चूक केली त्याची जाऊन माफी मागा. मग दुर्वास ऋषी जवळ, अंबरीश राजाजवळ आले, माफ करा. आणि मग ते चक्र निघून गेलं. भगवान परमात्मा आले आणि दुर्वास ऋषीने जो शाप दिला होता तो शाप भगवंताने स्वतः वरती घेतला. अंबरीषीसाठी जन्म सोशियले विठाला. म्हणून एका साधू करता
घेतलेले जन्म हे सगळे देवाने आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात तो देव आमच्या करता जन्माला येतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर जेवढे अवतार झाले ते आमच्या करता झाले. म्हणून असा असणारा भगवान परमात्म्याला आवाज दिला की तो मोहाने येत असतो. जसं आपण गाईचं वासरू सोडलं, गाईचं वासरू खुट्यावरून सोडलं की वासरू जर गायीकडे धावत पडलं तर गायी आपला पाना सोडते. तसं तुकोबराय म्हणतात भक्तांनी जर प्रेमपूर्वक देवाला आवाज दिला ना तो देव येतो आणि प्रीतीचा पाना भक्ताला पाजत असतो. मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. मोहाने येतो, प्रेमाने येतो आणि आपल्या भक्ताला प्रीतीचा पाना पाजित असतो. आणि मग तुकोबराय म्हणतात असा असणारा देव आमच्या करता पाहिलं तर त्या देवाला जर आपण आवाज दिला ना, आता आपण देवाचं भजन करतो, इकडे तिकडे पाहतो, देव दिसतो का? देव दिसत नाही. पण तुकोबराय म्हणतात त्याला जर आवाज दिला ना तर देव दिसत नाही पण अचानक उडी घालतो. अभंगाचं तिसरं चरण. कोठे न दिसे पाहता तुकोबराय म्हणतात प्रेमाने त्या देवाचं भजन केलं, त्याला हाक मारली. ते म्हणतात देव तर दिसत नाही पण आवाज जर दिला ना अचानक त्या ठिकाणी प्रगट होतो. मोहे धाव घाली पाहना नाव घेता पंढरी राणा. कोठे न दिसे पाहता, इकडं तिकडं पहा, कोठे न दिसे पाहता, इकडं तिकडं पाहिलं तर कोठे न दिसे पाहता. पण उडी घाली अवचिता. अचानक जसं एखादा माणूस प्रगट व्हावा गर्दीतून, अरे तुम्ही कुठे होते? म्हणजे आम्ही मागत होतो. तसं देव आपल्या मागं पुढे उभा राहत असतो आणि ज्या ज्या वेळेस आवाज देईल त्या त्या वेळेस येतो. बरं येऊन करतो काय? म्हणजे मागे पुढे उभा आलिया घर येऊन करतो काय? तर भक्ताचं रक्षण करतो, भक्ताचा सांभाळ करतो. कोणाकोणाचा केला प्रमाण सगळ्याला माहित आहे. विधाला विधाला कोणाचा केला? प्रत्येक संताचा सांभाळ देवाने केला. अर्जुनाच्या मागे पुढे उभं राहून आणि द्रौपदीच्या मागे उभं राहून देवाने रक्षण केलं आहे की नाही? भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. अर्जुनावरती संकट आलं महाराज, शॉर्टकट मध्ये सांगून जातो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना विचार केला आता इथं आपलं कोणीच नाही, कोणी आपले लज्जा राखू शकत नाही आणि तिनं प्रयत्न केला जोपर्यंत ताकद होती. पण प्रयत्न संपले आणि मग धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सकया लावेला. देवाचा धावा केला म्हणजे कुठं कुठलाच देवा वेळ का लावला. त्यावेळेस भगवान परमात्मा प्रगट झाले आणि द्रौपदीचं काय केलं? वस्त्रहरण त्या ठिकाणी थांबलं. ते झालं पुढे मागे उभा राहून आणि पुढे उभा राहून कोणाचं रक्षण केलं? प्रसिद्ध उदाहरण आहे अर्जुनाचं आहे का नाही? भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली महाराज. काय प्रतिज्ञा केली? सूर्य उदयापासून सूर्य अस्तापर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही प्रतिज्ञा केली. देवानी महाराज देवाने सुद्धा प्रतिज्ञा केली. ऐका बरं, भीष्माचार्याने काय प्रतिज्ञा केली? एकही पांडव जिवंत राहणार नाही.
देवाने ही प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? युद्धामध्ये शस्त्र धारण करणार नाही, हातात तलवार घेणार नाही, धनुष्यबाण घेणार नाही. पण अर्जुना करता महाराज रथाच्या खाली उतरले आणि रथाचा घेऊन भीष्माचार्यांवरती धावले. आहे का नाही? म्हणून भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, अर्जुनाचं रक्षण केलं. म्हणून पाहिलं तर दिसत कुठंच नाही, पण आवाज दिला की अचानक प्रगट होतो आणि भक्ताचं रक्षण करतो. असा असणारा देव आमच्या करता काय करतो? म्हणजे सुख आमच्या करता ठेवतो आणि दुःख मात्र स्वतः प्राशान करतो. सुख ठेवी आम्हासाठी, सुख ठेवी आम्हासाठी. आम्हासाठी दुःख आपणाची घोटी. म्हणजे सुख तो देव आमच्या करता ठेवतो आणि दुःख मात्र स्वतः प्राशन करतो. घोटी म्हणजे पिणे. असा असणारा देव संकट आलं की आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळाशी भिडे. अभंगाच्या 4थ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, भक्तावरती कोणत्याही प्रकारचं संकट आलं की देव काय करतो? भक्ताला पाठीकडे, पाठीमागं ठेवतो आणि स्वतः समोर जातो. आहे का नाही? पण काही काही माणसं संकट आले का पळून जातात, आहे की नाही? आणि मागच्याला पुढे ढकलून देतात, आहे की नाही? तुल्लड म्हणले आम तुम्हारे कपडे सांभाळते, असे माणसं असतात. पण देव कसा आहे म्हणले, आमच्या करता भक्तावरती संकट आलं की आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळाशी भिडे. आम्हाला पाठीमागे घालतो, स्वतः मात्र त्या कळी काळाशी भिडतो. म्हणून शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात, देवा या नावेमध्ये आम्हाला उतर. अभंगाचं शेवट
कृपानिधी उतरी आमा नावे मधी शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, असा असणारा भगवान परमात्मा काय करतो तर म्हणले या भवसागरातून आम्हाला तरुण त्या ठिकाणी नेतो. अभंगाचा भावार्थ धावत्या वेळामध्ये बघण्याचा प्रयत्न केला. अगदी 10 मिनिटामध्ये भगवान रामप्रभूचा आपल्याला जन्म बघायचा आहे, कारण आज भगवंताचा जन्म झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच मी हा अभंग निवडला होता, आहे की नाही. पण आता वेळ ह्या भावी पावसाअभावी आपल्याला धावतं त्या ठिकाणी चिंतन करावं लागलं. आता आपल्याला रामाचा जन्म बघायचा, थोडा ध्यान द्या. भगवान रामप्रभूचा जन्म कधी झाला? ऐका, रावणाने सगळे देव बंदी खाण्यात टाकले. एवढी रामकृष्ण हरी विठ्ठला विठ्ठला. हो हो, ऐका, म्हणजे त्या बटणार आहे माहिती आहे चमत्काराचे बाबा. विठ्ठला विठ्ठला. रावणाने सगळे देव बंदी खाण्यामध्ये टाकले. बंदी खाण्यामध्ये टाकल्यानंतर सगळे देव मिळून भगवान विष्णूकडे गेले. देवा म्हणजे रावणाचा बंदोबस्त करा, आम्हाला या बंदी खाण्यातून मुक्त त्या ठिकाणी करा. त्या ठिकाणी देव म्हणले काळजी करू नका, सगळ्यांची मुक्तता होणार आहे. परंतु ऐका, मी आता लवकरच या पृथ्वीवरती जन्माला येणार आहे. मला सहकार्य करण्याकरता तुम्ही सुद्धा जन्माला या. कोणी वानर व्हा, कोणी आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचा जन्म मला सहकार्य करण्याकरता घ्या. आणि ऐका, मी जो जन्माला येणार आहे त्याचं मूळ कारण म्हणजे आहे सीता. या सीतेमुळेच या सगळ्या राक्षसांचा नायनाट त्या ठिकाणी होणार आहे. राक्षसांचा, निशाचरांचा नायनाट करण्याकरता मी जन्माला येणार आहे. म्हणून सगळ्या देवाने जे घोष केला आणि सगळे देव त्या ठिकाणी निघून गेले. कोणाच्या पोटी जन्माला येणार म्हणले? अजराजा. अजराजाचा मुलगा असणारा त्या ठिकाणी दशरथ. दशरथ राजाच्या पोटी मी जन्माला येणार. ऐका, आता अजराजे झाले, अजराजाच्या पोटी दशरथ राजे जन्माला आले. लग्न झालं दशरथ राजांचं. पण ऐका, बराचसा काळ निघून गेला. दशरथ राजाला मुलबाळ नाही, म्हणून राज्यामध्ये मन लागत नाही. पहा तुम्ही, इस्टेट जर जास्त असेल आणि वारसच नसेल तर मन लागत नाही. म्हणून दशरथ राजे राज्य सोडून दिवसभर अरण्यामध्ये राहायचे, शिकार करायचे त्या ठिकाणी. मग एक दिवसचा असा प्रसंग आहे, शिकार करता 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 शिकारच भेटली नाही. पाण्याचं तळं होतं. दशरथ राजाने विचार केला, शिकार मिळाली नाही, पण पाण्याच्या शोधात नक्कीच एखादा हरण, श्वापद म्हणा, वाघ म्हणा, काहीतरी पाणी पिण्याकरता येईल. म्हणून झाडाच्या आडोगी दशरथ राजे बसले. धनुष्याला बाण जोडलेला आहे. त्याच अरण्यामध्ये श्रावणबाळ आपल्या आईवडिलांची पालखी घेऊन निघाला. तहाण्याने आईवडील व्याकुळ झाले. अंध आहे, आंधळे आईवडील आहे. म्हणून श्रावण बाळाला सांगितलं, श्रावणा तहान लागली रे, बघ ना कुठं पाणी भेटतं का. म्हणून श्रावण बाळाने पालखी एका झाडाच्या खाली टेकवली आणि पाण्याचा शोध घेण्याकरता श्रावण बाळाने हातामध्ये झाडी घेतली. पण पहा,
कर्मधर्म संयोगाने श्रावण बाळ त्याच तळ्याजवळ आला ज्या तळ्याजवळ दशरथ राजे बसले होते. पाण्याची झारी बुडवली. बुडबुड त्या ठिकाणी आवाज झाला आणि राजाला वाटलं कोणीतरी हरण आहे, कोणीतरी वाघ आहे, शिकार मिळाली म्हणले. म्हणून आवाज त्या दिशेने झाला. शब्दभेदी बाण. शब्दभेदी बाण म्हणजे शब्दाच्या दिशेने बाण सोडले, त्याला म्हणतात शब्दभेदी बाण. म्हणून आवाजाच्या दिशेने राजाने बाण सोडला. बाण स स स करत आला, श्रावण बाळाच्या छातीमध्ये घुसला आणि श्रावण बाळाने टाव फोडला. हे राम, हे राम म्हणून श्रावण बाळ त्या ठिकाणी जमिनीवरती पडलेला आहे. आणि हा आवाज दशरथ राजेने ऐकल्याबरोबर हातातला धनुष्य टाकून दिला. आणि दशरथ राजे विचार करतात, माझ्या हातून एखाद्या प्राण्याची नाही तर मनुष्याची हत्या झाली. धावत आले. श्रावण बाळ पडलेला आहे, रक्त वाहत आहे. आणि श्रावण बाळ म्हणतोय, राजन काय गुन्हा केला होता मी? तुम्ही मला बाण मारला. ऐका ना राजन, होऊन ती घटना होऊन गेली, पण याच अरण्यात माझे आंधळे आई वडील आहे, त्यांना तुम्ही पाणी पाजा. श्रावण बाळाने आपला प्राण सोडला. हातामध्ये झारी घेतली राजाने. पण आता दोन विकल्प निर्माण झाले. काय? पाणी घेऊन जावं तर आई वडील शाप देतील, पाणी न न्यावं तर तहानेने व्याकुळ होऊन दोघंही आपला जीव सोडतील. म्हणून पहिला पर्याय निवडला, पाणी पाजणे. पाणी झारी घेतली, आईवडिलांसमोर ठेवली. पण म्हणतात, श्रावणा अरे एवढा उशीर का लागला? राजे म्हणतात, मी तुमचा श्रावण नसून अभागी असणारा या अयोध्या नगरीचा राजा आहे. ए राजन, तुझं घेणं नाही रे आम्हाला. आमचा श्रावण बाळ कुठे? म्हणले, माझ्याकडून हत्या झाली, दुःख झालं. आणि दुःखाच्या वियोगाने, पुत्र वियोगाने दोघांनी आपला प्राण सोडला. हे श्रावणा, हे श्रावणा, हे बाळा, का रे तू आम्हाला सोडून गेला? पुत्र योगाने मरण पावले. पण जाता जाता राजाला शाप दिला, राजन आमच्या म्हातारपणाचा आधार तू हिरावून घेतलास ना, जा तुला शाप देतो. 4 पुत्र होतील, पण अंतकाळी एकही पाणी पाजण्याकरता राहणार नाही. दोघांनीही मृत्यू झाला. दोघांचा विधी त्या ठिकाणी केलेला आहे. आता दशरथ राजाला आनंदही झाला आणि दुःखही झालं. आनंद या गोष्टीचा झाला की ज्या अर्थी शाप दिला त्या अर्थी मुलं होणार, आणि दुःख या गोष्टीचं झालं की विनाकारण आपल्या हातून ब्रह्महत्या घडली, आपल्या राज्यामध्ये आले. पण आता ऐका, ज्या राज्यात ब्रह्महत्या घडत असते त्या राज्यात पाऊस पडत नसतो. जै राज्य ब्रह्महत्या घडे तै राज्य पर्जन्य न पडे. अनेक प्रकारचे यज्ञ केले, पाऊस पडण्याकरता तयार नाही. कारण का? तर स्वर्गामध्ये असणारे शुक्राचार्य राक्षसांचे गुरु यांनी ढग आणून ठेवले होते, आहे का नाही? ढग अडवले. मग दशरथ राजे युद्ध करण्याकरता गेले. त्या ठिकाणी शुक्राचार्यांचा पराभव केला. पराभव केल्यानंतर देवगुरु असणारे बृहस्पती प्रसन्न झाले. सांगितलं, राजन मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तू यांचा नायनाट केला. हो, माग काय मागायचं? म्हणजे मागायची काहीची इच्छा नाही. आता शॉर्टकट मध्ये सांगत चाललो बरं का मी, कारण कथा खूप मोठी आहे. कारण दशरथ राजासोबत कैकई सुद्धा होती. कैकईची वेगळी कथा आहे. कैकईने आग तोडून धरला होता, तुम्हाला सगळ्याला माहिती. बरं, तोडून धरला, आपल्याला मुरमुऱ्याचं पोतं उचलत नाही आणि तिनं या काठात तो आग कस का उचलला? याच्या पाठीमागं पुन्हा एक कथा आहे. साधूची लहानपणी सेवा केली म्हणून त्या हातामध्ये ताकद आली. सेवा करता करता एक दिवस असं झालं, साधू बसले होते आसनावरती, तव्याचं काळं कैकईच्या हाताला लागले. कैकई खेळत खेळत गेले, साधूच्या तोंडाला काळं लागलं. साधूला राग आला आणि रागाच्या भरात शाप दिला, ज्यांनी माझं तोंड काळं केलं तिचं हे तोंड काळं होईल. शाप दिला. पण आई म्हणली, ना तुमची सेवा केली, काहीतरी शाप द्या. ज्या हाताने देवाचं पूजा अर्चेचं सामान आणून दिलं, फुलं आणून दिले, चंदन आणून दिलं, या हातामध्ये वज्रासारखी ताकद येईल. म्हणून कैकई सोबत होती आणि तो आग उचलून धरला. दशरथ राजे विजय झाले. देवगुरु बृहस्पती म्हणतात, काय मागायचं? मागायचं काही नाही, पुत्र नाही, काहीतरी मार्ग सांगा. ठीक आहे म्हणले, यज्ञ करा. कोणाच्या हातून यज्ञ करायचा? शृंग ऋषीच्या हातून यज्ञ करायचा. कसा करायचा? इंद्र 2 अप्सरा पाठील, त्या अप्सरा त्या शृंग ऋषीला बोलून आणतील, कारण त्यांनी आतापर्यंत स्त्री पाहिलीच नव्हती. म्हणून इंद्राने 2 स्त्रिया पाठवल्या. अप्सरांनी
शृंग ऋषीला बोलून आणलं, लग्न लावून दिलं. कोणासोबत? दशरथ राजाची एक मुलगी होती, तिचं नाव होतं शांतना. तिचं आणि यांचं लग्न लावून दिलं. दशरथ राजाची ती मुलगी नव्हती, मित्राने दशरथ राजाला ती मुलगी दिली, आहे का नाही? म्हणून या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर शृंग ऋषीने यज्ञ केला. यज्ञ पुरुष प्रगट झाले, कारण त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य होते. पूर्वीच्या काळी सप्ताह होत नव्हते, यज्ञ व्हायचे वेगवेगळे. अश्वमेघ यज्ञ, पाऊस पडायचा असेल तर यज्ञ, इंद्र पद प्राप्त करायचं असेल तर यज्ञ, असे वेगवेगळे यज्ञ व्हायचे. म्हणून पायासाचं पात्र यज्ञ पुरुष घेऊन प्रगट झाले आणि शृंग ऋषीच्या हातात दिलं. सांगितलं तिघीला हे वाटून द्या, तिघीला वाटून द्या. पण ऐका बरं, वाटून दिलेलं विलंब करू नका, म्हणजे उशीर केला तर विघ्न येऊ शकतं. ते निघून गेले आणि मग शृंग ऋषीने वैशिष्ट ऋषीच्या हातात दिले. वैशिष्ट ऋषीने 3 भाग केले. 3 भागामध्ये पहिला भाग कौशल्यला, पण तेवढ्यात लाणी असणारी काही म्हणते पहिला भाग मला द्या. कमन म्हणले मी राजाची आवडती राणी, दिसायला देखणी, म्हणले तो आवडती असू दे, देखणी असू दे, पण जिचा मान पाहिला तिचाच मान पाहिला. तू कोणी असली तरी काही टेन्शन नाही. पहिला दिला कोणाला? कौशल्या मातेला, दुसरा सुमित्रा मातेला आणि तिसरा कैकेयीला दिलं. आणि मग तिसरा भाग दिल्यामुळे अशी राग राग साधोकर पाहायला लागली. आता यज्ञ पुरुषाने सांगितलं होतं उशीर करू नका, उशीर केला तर विघ्न येणार. स्वर्गाची घार फिरत होती, ती घार आली, पिंड गाळीने झडपिला, अंजनीने तो सेविला. पिंड घेऊन गेली महाराज. आता ती घार कोण होती? पुन्हा एक कथा आहे. घार होती अप्सरा, स्वर्गामध्ये इंद्राच्या दारामध्ये नृत्य करणारी अप्सरा. सुवर्चसा तिचं नाव होतं. नृत्य करत असताना दारू पिऊन आली. आता दारू पिलेला माणूस कसं चालत? झोकांड्या खात, आहे की नाही? इंद्राने पाहिलं, म्हणले झोकांड्या खात आली, जा तुला शाप देतो, जशी झोकांड्या खाते ना अशीच घार होशील. मग दारू उतरली, म्हणले उशाप द्या. उशाप एकच आहे, काय? ज्या वेळेस यज्ञ चालू होईल, पायसाचं पात्र बाहेर निघेल, प्रसाद देईल, त्यावेळेस तो प्रसाद झडप मारायला आणि अंजनीच्या हातात द्यायचा. त्यावेळेस तुझी काय होईल? मुक्तता होईल. मग तो घारीने काय केला? पिंड घारीने झडपिला. अंजनी माता ऋषमुख पर्वतावरती भगवान शंकराची प्रार्थना करीत होती. वेळ कमी, कथा लई मोठी. प्रार्थना करत असताना म्हणले महादेवा तुमच्यासारखा पुत्र द्या. ठीक आहे म्हणले, आता असे करून उभा राहा. मग घारीने तो प्रसाद सोडून दिला. वायुदेवतेने, पवन देवतेने तो प्रसाद कोणाच्या हातात आणून दिला? अंजनी मातेच्या. अंजनी मातेला सेवन केला. म्हणून रामप्रभू पेक्षा ताकदवान कोणी? कारण ह्यो 4था भाग आहे आणि ते भाग किती आहे का तुम्हाला सांगतो. आता त्यो निघून गेला भाग, किती भाग शिल्लक राहिले? 2 भाग शिल्लक राहिले, कौशल्या मातेचा आणि सुमित्रा मातेचा. आता ही तर रडायला लागली, जमिनीवरती लोळली. राजाला म्हणले काय पाहता माईकडे गेली घार. म्हणले मी काय करू? तूच राग राग साधूला शिव्या द्यायला लागले, असं केलं तो बापाची शिक्षा तुला भोगावी लागेल. पण कौशल्या माता समजूतदार होत्या, त्या जवळ आल्या आणि समजूत घालायला लागल्या, असं करू नको, तू आणि मी वेगळी नाहीस ना. नातं पाहिलं तर कोणचं नातं होतं? सवतीच. आणि सवती मत्सर किती भयंकर असतो तुम्हाला सांगायची गरज नाही. नातं सवतीचं आहे, परंतु महाराज सुबुद्धी असणारी कौशल्या माता होती. म्हणले माझा अर्धा भाग तुला घे. आता कौशल्या मातेने अर्धा भाग दिला आणि सुमित्रा मातेने अर्धा भाग दिला. कैकेयीकडे किती भाग झाले? 2 भाग झाले. 3 भागातले 1 भाग हनुमंतराय आणि 2 भागातले 4 झाले भाग. रामप्रभू, लक्ष्मणजी, भरत आणि शत्रुघ्न, आहे की नाही? म्हणून सगळ्यात जास्त ताकद हनुमंतरायाकडे महाराज. असे असणारे 2 भाग कौशल्य मातेनं प्रसन्न केले. 1 भाग कौशल्यना, 1 भाग सुमित्रा मातेने आणि 2 भाग सोबतच कैकेयीने खाल्ले. तर इथं फसले ते दोघी भाग. कारण दुसऱ्याचं पचत हिचं होतं की हिचं नाही, दुसऱ्याचं पचत नसतं. गडावाळाला लागली महाराज. जवळ साधू होते. वैशिष्ट ऋषीने पाणी मंत्र म्हणून पाणी दिलं. पाणी पिल्यानंतर मग ते भाग पोटात गेले. म्हणजे साधूला शिव्या दिल्या, साधूनीचा आपला जीव वाचवला, आहे की नाही? साधू याच्या करता जवळ पाहिजे, साधूची संगती आपण केली पाहिजे. प्राशन केले महाराज. मग गर्भधारणा झाले. हळूहळू 5-6 महिने त्या ठिकाणी गर्भ झाल्यानंतर वैशिष्ट ऋषी सांगतात, राजन पत्नी जर गरोदर असेल तर डोहाळे विचारायचे असतात.
आता डोहाळे विचारण्याकरता गेले, पण म्हणले अगोदर कौशल्याकडे जाऊस तर कैकेयीकडे जाऊ, कारण तवा कसा उदा माझा खेळता पुन्हा काहीतरी संकट आणू नये म्हणून महाराज कैकेयीकडे गेले. कैकेयीकडे गेल्यानंतर सांगितले काय तुझे डोहाळे आहे. कैकेयीचे डोहाळे एवढे विचित्र होते, महाराज मला वाटतं माझ्या मुलाला राज्य भेटावं, मोठ्या वनवासाला जावा. असे डोहाळे ऐकलं, राग आला, दुःख झालं, राग राग निघून गेले. मग सुमित्रेच्या महालात आले. सुमित्रा मातेने स्वागत केलं, हार गळ्यामध्ये घातला, सुंदरसा टिळा लावला, आरती केली, बसण्याकरता आसन दिलं आणि पाय चपायला लागले. आणि मग म्हणतात काहीचे डोहाळे काहीच स्वागत म्हणले. सांग सुमित्रे काय तुझे डोहाळे. माझे डोहाळे काहीच नाही म्हणले. जशी मी तुमची सेवा करते ना असेच माझे डोहाळे माझ्या मुलाला सुद्धा सेवा घडू द्या. म्हणजे कोण? लक्ष्मणजी. आहे का नाही तुमच्या ध्यानात आलं. मग तिथून गेले कौशल्या मातेकडं. कौशल्या माता समाधीस्थ आहे का? जिच्या पोटामध्ये भगवान परमात्मा आहे ती समाधीतच असेल ना महाराज. आता समाधीत पाहून म्हणते सांग कौशल्य काय तुझे डोहाळे. कौशल्य बोलायला तयार नाही. काय झालं म्हणले, अवघड झालं, काय करावा बोला ना. आता समाधी लागलेली. मग ध्यानात आलं, म्हणले कौशल्य तू बोलत का नाही, तू काही विसरली काय? आपल्या लग्नात रावणाने कसं विघ्न आणलं होतं. कोण म्हणत? दशरथ राजे. कारण रावणाने लय विघ्न आणलं होतं. आता ती कथा पुन्हा एक मोठी. या जो कौशल्या मातेचं लग्न समुद्रात चाललं होतं महाराज. रावण तिथं आला आणि ते वराड हुसकून दिलं महाराज. एका पेटीमध्ये कौशल्याला घातलं, सोडून दिली पेटी. ती पेटी एका माशाने तोंडात धरली, समुद्राच्या कडीला आणून ठेवली. पुन्हा माशाने. कोण होती त्याच्यात? कौशल्या माता. हे विध्वंस कोणी केला होता? रावणाने. आणि हे दशरथ राजे एका फळीचा आधार घेऊन पोहत पोहत समुद्राच्या कडीला आले. पेटी दिसली, उघडली तर विचारलं कोण? म्हणले मी कौशल्या. कस काय? म्हणले माझं लग्न दशरथ राजासोबत होतं आणि मग लग्न लावलं. म्हणजे तू विसरली का त्या रावणाने एवढी आपली फजिती केली होती. रावणाचं नाव ऐकल्याबरोबर कौशल्या माता म्हणतात आणा माझा धनुष्य. आताच त्या रावणाचा नायनाट करते. जे भविष्यात होणार होतं का रामायण सगळं तिथं सांगितलं. आणि मग दशरथ राजे घाबरले, म्हणते हिला का भूतभीत लागलं का? हा अशी काऊन करायला लागली महाराज. म्हणजे हिला नक्कीच भूत लागलं. वैशिष्ट ऋषीला बोलून आणा. वैशिष्ट ऋषी म्हणजे कुलगुरू यांचे बरं का. वैशिष्ट ऋषीला सेवकाने बोलून आणलं. म्हणले महाराज महाराज भूत लागलं की काय. वैशिष्ट ऋषी आले. कौशल्या मातेची समाधीस्थ अवस्था पाहून यांना सुद्धा समाधी लागली. राजा म्हणला आता तर अजूनच अवघड झालं, हिचं भूत यायला लागलं म्हणे आता. अवघड झालं म्हणले आता. पण वैशिष्ट ऋषी पुन्हा जागी झाले. म्हणले राजा भूतभीत काय नाही. म्हणले जगाचा चालक मालक भगवान परमात्मा तुझ्या जन्माला येणार आहे तुझ्या घरी आणि तोच याच्या पोटामध्ये आहे. असं करून आनंद झाला. बघता बघता 8-9 महिने 9 दिवस झाले. आजचा असणारा तो दिवस. आजच्या दिवशी भगवान राम प्रभूचा जन्म झाला. प्रभू रामचंद्र भगवान ज्ञानेश्वर मावळे. आजच्या दिवशी भगवान रामप्रभूचा जन्म झाला म्हणून आपण अनेक वर्षापासून सुंदरसा नाम सप्ताह करता. आणि हा उत्सव तुमच्याच गावात नाही संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी हा उत्सव चालू आहे. म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. कारण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा वातावरण तयार केलं आहे का नाही. मी हातपाय गाळले होते फेटा बांधला तेव्हा. म्हणलं आता कोण ऐकायला आहे. पण तुम्ही थोडेच आहे पण सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. अतिशय काटकसरीने तुम्ही सगळं कीर्तन ऐकलं म्हणून मला सुद्धा पैठणून इथं आल्याचं सार्थक झालं. विठ्ठल जय जय विठ्ठल.